बाई मी तुमच्या पाया पडते माझ्या धन्यस्ती काय झाले बघा ना धनी काय करून घेतलंच बाई तुम्ही काय बी नाही झालं मला अगं उगा थोडासा पाय लचकला मला घरी घेऊन चल धनी तुम्ही काय बी काळजी करू नका आपण जाऊ ना लवकरच घरी जाऊ घरी घेऊन चल ग बसू घरी मला घेऊन चल मला घरी दे बसू काही नाही होणार त्यांना काही नाही होणार काहीतरी काय झालं तुमच्या बाबाला? दवाखान्यात आहेत आपण होईल की नीट सगळं शांत बस. आपण त्यांना सुखरूप घरी घेऊया अगं पण आता आपल्याला पैसे बी लागतील मी दागिन्याच्या दुकानात जाऊन येते मी देतोय पैशाची बाई कशाला काळजी करता मी आहे की पैसे हा? पण पैशाची व्यवस्था करावी लागेल ना कुठून तरी मी आजकाल कशाला काळजी करता आमच्या गावाकडे खेळ झालाय म्हणल्यास काळजी तर आम्हालाच घ्यावं लागेल पैसे तुमचे लय उपकार होते मग मग काय लोकांचं आहे होय नाही माझाच आहे की आणि तुम्ही काय करा फिरवता पैसे कामाला येते उपकार झाले तुमचं आई जर मी दूरवर चढला असतो तर एवढं काही झालं नसतं ग. बाय यात तुझा काय दोष नाही कर वयाचं म्हणतात झालं आपण नेऊ ना बाबाला घरी नेऊ हा रडू नको बाळ. मला काय झालं काय नाही झालं ते आता हे बघ, पैसे बी भेटले की आपल्याला हा? बाबा बाबा रे आई येस ते बहिणी बोलव ए बाई सर बोल रहे हैं वहीची साहेब साहेब कसं आहे हो माझं धनी ते ठीक तर आहे ना त्यासाठी काही झालं नाही ना
वैजी त्यांचं जीवावरचं संकट आता पायावर गेलं. म्हणजे त्यांना आयुष्यभर आता कुबड्यावर चालावं लागलं. अरे देवा, काय बोलताय सर? असं बोलू नका सर, माझे धन्यवाद. 4-5 दिवस लागतील. 4-5 दिवसांनी घेऊन जाऊ शकतो. लवकर झालं की त्यासनी अजून काय झालं नाही ना म्हणजे? आणि बाकीला डोक्याला वगैरे काही मार नाही, फक्त पाय तेवढे. आणि काही औषध आहे ते मागून घ्या. आणि काय तुम्हाला बाहेर नर्स सांगते. साहेब पैशाची काही चिंता करू नका सर. मी संधी पूर्तता करेन, पण माझ्या धन्याची वाचवायची लय उपकार होतील तुमचे. काहीच काळजी करू नका. काय ते तुम्हाला नर्स सांगते. काही मग ते चालू यांना घेऊन जा आणि काय ते सांगून टाका ट्रीटमेंट. या तुम्हाला ते घेऊन जा. बाहेर मेडिकलवर भेटतात. एक मिनिट. बाई त्यांना आयुष्यभर दोरीवरची खेळ करून देऊ. ते आयुष्यभर चालणार नाही आणि काळजी घेण्याची. सांभाळ स्वतःला. मातीवरनं कुबड्या सटकल्या. सवय नाही ना म्हणून पडलो. ठीक आहे चला. लक्ष्मी ताटावरच उठून जेवून घे. जा बरं. लेकरांना जेवण दे. सांभाळ स्वतःला. जीवन संपावं का ठेवावं काय बी कळलं झाले. एक लेकरू या माळावर, एक लेकरू त्या माळा. चिमणी पाकर सारखा सगळा संसार माझा. माझा संसार सगळा माझी एकटी वसून मला माझ्या वेगवेगळे विचार येतात. काय करत असत, पुण्या गावात भटकत असत, मनात नाही बी ते विचार येतात. असं वाटतंय जीवन आता सगळं संपलं. जगते कसे तरी हे जीवन काय बी कामाचं नाही. एक तर तिच्या गळ्याला 2 लेकर आणि वरून माझा भार. ही वजन कशा पाहिजे तिच्याजवळ. आपण नाही, आपण मेलेलंच बरं. हे जीवन संपवल्यालंच बरं. लेकरं हो, मला माफ करा. मी आता काय बी तुमच्या कामाचं राहिलो नाही बघा. तुमच्यापासून दूर गेलेलंच बरं. मी लंगडा, माझ्यासाठी माझे लेकरं पण खोळंबल्या. नाही, हे जीवन काहीच कामाचं नाही राहिलंय. वसू, मला माफ कर. मी तुला सोडून जातोय वसू. मी तुला सोडून जातोय. आता पुढची संसाराची डोर तुझ्या हातात, तुझ्या हातात, तुझ्या हातात वसू. सांभाळ देवा आता माझ्या लेकराला.
सांभाळ. दिस जसा डुबायला लागला, रात्र व्हायला लागली, तर माझा जीव एकदम धगधग 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 करते बघ. गावाबाहेर आपलं पाल, झोप लागली तर कुणीतरी असं वाटतं की पालामध्ये शिरते का काय. दुसरं काय नाही ग आपल्याजवळ न्यासारखं. पण पोर आता पोर मोठी दिसायला लागली. आणि कसं आपल्या दारात बोर म्हणल्यानंतर कोणी पण त्या बोरीच्या झाडाला दगड मारतयच, म्हणून मन लागत नाही बघ माझं. पाहिजे पोर आता शहाणी झाली. होय ना. मला बी लय काळजी लागून गेली. कस- हिंदी हाय हे कोणास ठाऊक. कशी झाली मोठी काय कळना ग वसू. आता आता पोरीत कशी होती दिसायला. गाव 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 भटकलोय. कसे दिस गेले तर कळलंच नाही, आणि कशी पोर मोठी झाली ते पण कळलं नाही. जीवन मात्र असंच गेलं आपलं फिरण्यात. आला काय प्राणी गेला काय प्राणी, तसलं झालं बघ आपलं. जगणं काय तर आपल्या दोघांना आलंच नाही. पाल घालणं आणि पाल तोडणं याच्यातच दिस गेलं बघ. पोर कवा मोठी झाली तर कळलंच नाही बघ. भीती वाटते ग वसू. पोर दिसायला देखणी आपली, कुणाची नजर कशी काय. काळजी लागली बघ माझ्या मनाला. दिसभर त्या कमाईची काळजी, आणि संध्याकाळ झालं की पोरकड बघितलं छाती भरून येते माझी. किती केलं तर मी तिचा बा आहे ग. अहो मला बी समजते धनी, पण आता हे दिस जात नका विचार करू जास्त. होईल समजा ठीक. म्हणतात ना वसंत येतो, आपल्या बी जीवनात वसंत येईल. काय कशाला बोलावं लागतं विचारूया. या बाई या या. कस काय आठवण केलं जी गरीबासनी. पोचमा कसा आहे? कशी आहे त्याची तब्येत? बरी आहे जी, बरी खूप गाच जीवाला घोर लावून घेतलाय. जेव्हापासून काकत कुबड्या आले तेव्हापासून त्यांच्या पायासारखा मग संसार बी वाऱ्यावर झालाय. काय बी सुचलं. काय लागत असेल तर भाजी भाकरीला घेऊन जात जा. बाईजी, काय लागत ते ज्वारी गहू वगैरे डाळी वगैरे घेऊन जा. आणि चांगला संसार करा. तू याच गावात राहा. तुला घरकुल मंजूर करून देतो सरकारकडून. आणि पक्क घर होईल हक्काचं. लय उपकार होते जी तुमचे. कुठंतरी ही भटकती वाट थांबल आणि आमच्या भटकत्या जीवनाला आधार मिळेल. लय उपकार होतील. करा बाबा, म्हणजे एकदाच पक्क करून टाका. बर बर. म्हणजे घरकुलाचं काम हो. हो हो करू करू. कसं आहे, गावात माणसं वाढली तर गावाला शान आहे. हा बाई, आम्ही असल्यास नका की काळजी करीत जाऊ. कधी गरज पडली तर अर्ध्या रात्री वाजवा आमचं दार.